सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात अनेक ठिकाणी सध्या कामं सुरू आहे। पहिल्या पावसातच नागरिकांना समस्यांना सामोरं जावं लागतं आहे। शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत, त्यामुळे पर्यायी मार्ग खुले करण्यात आले। पर्यायी मार्गांमध्येच मोठमोठे खड्डे पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय, तर रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना त्रास सहन करावा लागतो। या संदर्भात नाशिकमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याचे कामं सुरू आहेत। या रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी पर्यायी मार्ग ओपन करण्यात आलेले आहेत। मात्र नाशिकमध्ये पडलेल्या पावसामुळे हे सगळे जे रस्ते आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कुंभमेळ्याच्या आधी काम पूर्ण व्हावं अशी नाशिककरांनी अपेक्षा व्यक्त केलेली होती। मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर सिंहस्थ कुंभमेळ्याचे जे कामं आहेत ते अत्यंत संथ गतीने सुरू आहेत। ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत त्या ठिकाणी पर्यायी मार्ग म्हणून एक बाजूचा रस्ता ओपन करण्यात आलेला आहे, सुरू करण्यात आलेला आहे। मात्र त्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते, यामुळे पर्यायी जे मार्ग आहेत ते खुले आहेत। मात्र या खुल्या पर्यायी मार्गामध्ये पाऊस आल्यामुळे देखील या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। पाण्यांमध्ये रस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी खड्डे तयार झालेले आहेत आणि या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना या रस्त्याचा अंदाज चालवताना येत नाहीये। यामुळे त्यांना वाहन चालवताना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो। यामुळे नाशिककर या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, ते रस्ते व्यवस्थित करावे अशी मागणी करत असताना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले कामही जलद गतीने व्हावे, त्याचबरोबर पाऊस सुरू होण्याच्या आधीच हे कामं लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी करण्यात येते। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।